हॅलो. आपला बराचसा वेळ हे असं असलं असतं तर मी ते तसं केलं असतं याविषयी बोलण्यातच जातो. म्हणजे मी जर एखाद्या मोठ्या सिटीमध्ये राहत असतो ना, तर मी नक्कीच एखादा भारी जॉब एव्हाना घेतला असता आणि छान राहिलो असतो. आमच्या आजूबाजूला नाहीत ना कोचिंग सेंटर, नाहीतर मी पण MPSC ची तयारी केली असती. मी पण गव्हर्नमेंट जॉब साठी ट्राय केलं असतं. आमच्या घरातली कामच संपत नाहीत, त्यातच इतकं मी अडकलेलो असतो ना. नाहीतर मी सुद्धा जॉब केला असता. मला आवडला असता जॉब करायला. माझ्या हातात जर चांगली सेव्हिंग असती ना, तर मी तो फ्लॅट नक्कीच घेतला असता. हे असं असतं तर मी ते तसं केलं असतं. ते तसं असायला हवं होतं, मग हे असं घडलं असतं. हेच डिस्कस करण्यामध्ये आपला बराचसा वेळ निघून जातो. अरे आता आपल्या लाईफ मध्ये काय चालू आहे, आताची रियालिटी काय आहे, आता आपण जे काही आहे ते यूज करून, ते रिसोर्सेस वापरून काय छान करू शकतो, फ्युचर मध्ये काय करू शकतोय, हे राहिलं बाजूला. आपण हेच डिस्कस करत असतो. ते तसं असलं असतं ना, तर मी हे असं केलं असतं. ते तसं असायला हवं होतं माझ्या बाबतीत, मग माझ्या बाबतीत सुद्धा हे असं झालं असतं. या सगळ्यातून बाहेर येऊया, यातच आपण अडकलेलो असतो. यातून जोपर्यंत आपण बाहेर येत नाही ना, तोपर्यंत आपण आपलं फ्युचर सेव्ह करू शकत नाही. त्याच्यासाठीची जी तयारी असते, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठीच जे प्लॅनिंग असतं, ते करण्यासाठी आपल्याला रियालिटी मध्ये जगणं गरजेचं असतं. तरच आपल्याला कळतं की सध्या आपल्या लाईफ मध्ये काय सुरू आहे आणि मला त्यातून काय करता येईल, मला ते प्रॉब्लेम कसे हँडल करता येतील, त्यासाठी मी काय करू शकतो. ओके. तो तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी जर कोणी असं असेल जे असं कायम याच दुनियेत रमलेलं असतं, त्यांच्यासोबत हा रील जरूर शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी कनेक्टेड राहा. फॉलो करायला विसरू नका.